दिवस पहिला श्रीनगर. आज राईड चालू होते काश्मीर टू कन्याकुमारी K2K डेअर टू गिअर. आम्ही काल आम्ही 31 तारखेला होतो अराईव्ह, आणि त्यांनी चांगल्या प्रकारे हॉटेल व्यवस्था ठेवले. आता पूर्ण तयारी झालेली आहे. ते चिन्मय आहे, अनिकेत तयार होतोय आणि आता 15-1 मिनिटामध्ये खाली जाऊ आणि राईडची तयारी चालू होईल. हाय. जम्मू में मिल जाएंगे ना कल. जम्मू पे नहीं मिलेगा. हाँ? कल नहीं मिलेगा. कल वहाँ पे भी नहीं है क्या? नहीं पठान. We are highly thankful to Fit India, Sport Authority of India and Jammu and Kashmir Sports Council for bringing all these incredible riders from different parts of country to this beautiful valley of Kashmir. Let's cheer together for the riders, the crew and the spirit that binds us all. Pride to host you people here, the beautiful part, the crowd of India. जम्मूला चाललं आहे. म्हणजे इथून 25 किलोमीटर असेल. पुरा रोड एकदम थ्रिलिंग आहे. बऱ्याच ठिकाणी लँडस्लाईडच्या घटना आहेत आणि थोडं चालू आहेत. असं काही झालेलं नाही, जुने आहे, पण ते दिसतात त्यांची व्रण निशाण चालू आहेत. आणि सुंदर प्रवाह नदीचा. उभं राहिलं, कंटिन्यूस चालू सायकलिंग आहे. सकाळी 6:15 वाजता निघालो. अजून जवळजवळ अंदाजे 150 किलोमीटर झालं असेल. अजून 80 किलोमीटर बाकी असावं. त्यात माझं GPS कम्प्युटर, सायकल कम्प्युटर बिघडलं. सुंदर, अतिशय सुंदर. समोर राघव आहे. ओके, लंच झालेलं आहे. आपला लंच ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आम्ही आत्ता ते स्पॉट माहीत नाही, पण जवळजवळ 75 किलोमीटर जम्मूपासून पुढे आलो आहे. आता लुधियाना साईडवरून जाणार दिल्लीच्या दिशेला दोहरापर्यंत. ओके, ऑल गुड, थँक्स. राईड करून जयपूरपर्यंत पोचलो आहे. जयपूरची काही मंदिरं, जयपूरला आता काही त्या जी
आहे राजस्थानात मध्ये, राजस्थान उदयपूरला चाललोय. उदयपूर राहिलंय आता किलोमीटरचं दाखवतोय. आज शॉर्ट डिस्टन्स राईड होती आहे, म्हणजे शॉर्ट डिस्टन्स मध्ये तरी पण 160 किलोमीटरचा राईड प्रवास आहे. तो आज लवकर आटपायचा आहे. आणि पहिला दिवस शनिवारी चालू झाला होता, जम्मू पर्यंतचा खडतर प्रवास, भयानक खडतर प्रवास होता तो. 250 किलोमीटर होता. तर भयानक चढ उतार आणि फारच रिस्की रोड होता. आणि त्याच्यानंतरचा दुसरा रोड दोरापर्यंत होता. तो रोड मस्त होता, म्हणजे सुंदर रोड होता. दोरा हा लुधियानाच्या पुढे दोरा आहे. तिथून डायरेक्ट तो 300चा होता, 304. तर दिल्ली जवळजवळ 310, 304, 305 होता. किती प्रवास खडतर होता. नंतर मग काल मला वाटतं जयपूर नंतर जयपूर मस्त सिटी, चांगल्या ठिकाणावरून आणलं डेअर टू गिअरने. रोड मस्त व्यवस्थित सिलेक्ट केलाय. त्याच्यानंतर काल भिलवाडाला होतो. काल भिलवाडावरून आज सकाळी निघालोय जयपूर. उद्या मला वाटतं गोधरापर्यंत असेल. रोड चांगला आहे. आता माझी अवस्था आहे, दाढी वाढले, हाताला नमनेस आहे आणि प्रवास चालू आहे कंटिन्यू. काल कोल्हापूरचे मामा, गोंदू मामा, कृष्णा मामा होते बरोबर, आणि सगळे एकत्र प्रवास करत होतो. आज थोडेसे विखुरलोय. अहमदभाई पुढे गेलाय, पळाला येतो. त्यानंतर निकम साहेब आहेत, सचिन निकम साहेब, ते पण आहेत हळू बरोबरच आहेत, थोडेसे पाठी असतील. मामा पण आहेत. मामाने थोडासा त्रास झालाय पण होईल. चढ उतार पण ठीक आहे, रस्त्याची क्वालिटी चांगली आहे. जास्त चढ असे नाही आहेत, ब्रिज आहेत छोटे छोटे, ओव्हर ब्रिज, पण छोटे हलक्या चढानेच बनवलेले. ओके, बरेच दिवसाने बराच हेच होतोय. स्ट्रेच आहे मोठा, आराम भेटतोय ना असं नाही. 5 तासाची झोप होते कशी पण करून. पण परीक्षा ही देहाची परीक्षा आहे, करायला पाहिजे. ही आयुष्यामध्ये आपल्याला संस्कार पडले पाहिजे. तर मी ह्या मतात आहे की देहाची परीक्षा देह कोणत्या लेवलपर्यंत जाऊ शकतो हे आपण पाहतोच आहे वेगवेगळ्या त्याच्यामध्ये, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये. आणि एक सांगेन, दुसरा आता विषय आहे डेअर टू गिअर. ही जी स्पर्धा भरवते, स्पर्धा नाहीये पण जो उपक्रम आहे डेअर टू गिअरचा, 150 जणांना घेऊन चाललेत ते. हा वाखाणण्यासारखा आहे, स्तुत्य उपक्रम आहे. चांगल्या चांगल्या रायडर्सची इथे परीक्षा आहे. पाचवा, 6वा आणि 7वा 3 दिवस महत्वाचे असतात. सीट सोअर होतो आणि सीटवरती, सॅडल सीटवरती, सायकलच्या सीटवर बसताही येत नाही. पेडल मारणं तर खूप थोडी कठीण गोष्ट असते, पण यातून पण शरीर रिकवर करतं पटकन.
विंड आहे, हेडविंड आहे जोराचा, पण ठीक आहे. ओके चलो गाइस, स्टार्ट पेडलिंग, कीप पेडलिंग, कीप माइंड फिट, फिट इंडिया फिट, डेअर टू गिअर मी फिट, सर्वच फिट. पण मनाने सुदृढ असणं फार गरजेचं आहे, तरच मन हे एवढ्या लेवलला घेऊ शकतं. नाहीतर आपण फक्त भीतीचे संस्कार आहेत आपल्यावर, आणि हे भीतीचे संस्कार एवढे दाट झाले ढग की ते आच्छादून बाहेर पडणं फार कठीण झालंय. ठीक आहे, सर्वच करतील काय मी बोलू शकत नाही, कोणाला फोर्स नाही करू शकत. ज्यांची इच्छा आहे त्यांनी करत राहावं. आणि असे प्रसंग फार कमी भेटतात. हे जे डिअर टू गिअरचा जो प्रसंग आहे, ही राईड फार प्रसंग कमी भेटतो आयुष्यात, कमी वेळा भेटतो. कारण की 16 दिवस प्रवास करताना तुमच्याबरोबर सर्व सुखसोयी आहेत. रिकव्हरी, ती व्हॅन, सायकलचा प्रॉब्लेम झाला तर टेक्निशियन, वॉटर सपोर्ट, राहण्याची सोय, गाड्या, असं सगळं काही मिळणं फार कठीण असतं, आणि ते पण गव्हर्नमेंटच्या सहाय्याने. अशा प्रकारे सर्व चालू आहे. सर्वांचेच धन्यवाद, आणि राईड चालू होते. अवस्था, रूम छान मिळालं आहे. तयारी झाली आता जयपूरला छोटा इव्हेंट आहे, आणि बघूया काय आहे ते. ओके, संध्याकाळचे 7 वाजलेत. उदयपूर ही आहे उदयपूरमधील जेवणाची व्यवस्था. इथे सर्व सुखसोयींनी उपलब्ध असं हॉटेल आहे. नानाविध प्रकारचे भोजन प्रकार आहेत, आणि त्याचे सकाळी उदयपूरहून निघालोय गोधऱ्याच्या दिशेने. एक 260-65 किलोमीटरचा अंदाज दिलेला आहे. खूप सुंदर रोड होता, डाऊन हिल होता बऱ्याचपैकी, तसेच चढ पण होते. आत्ता अहमदाबाद मार्गावरून पुढे गोधराच्या दिशेला लेफ्टला वळालो आहे. गुजरातमध्ये एंट्री झाली मगाशीच, राजस्थान बॉर्डर क्रॉस करून. म्हणजे आज राजस्थान आणि गुजरातमध्ये आज आहे. उद्या ते वल्लभभाई पटेल स्टॅच्यू ऑफ युनिटी तिथे पोहोचू. आणि एकंदरीत चांगला रस्ता आहे. गुजरातमधील हे गाव हवा अजूनही गार आहे, सुंदर आहे. आजचा प्रवास जरा बरा वाटतो. 140 किलोमीटर झाले आत्ता, अजून 20 किलोमीटर चालू आहे. आणि 20 किलोमीटर चालून लस्सी, हाफ लस्सी प्यायचे आणि बिस्किट खाऊन पुढचा प्रवास 200 किलोमीटर लवकर करण्याचा प्रयत्न आहे. मग पुढचा आरामात. ओके, आजचे अपडेट. कालचा प्रवास गोधरापर्यंत होता. आत्ता 10:30 होऊन गेलेत, आणि प्रवास सुरू आहे आता वल्लभभाई पटेलांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इथे हा प्रवास चालला. आता नाश्ता झाला, आणि मध्ये रोड थोडा खराब होता, आता रोड चांगला आहे. नाश्ता म्हणून आम्ही आता पुढचा प्रवास राहिला आहे. आत्ता अंदाजे 30 आणि 40, 70-75 किलोमीटरचा प्रवास आहे. 3 वाजेपर्यंत करण्याची भूमिका आहे माझा प्रवास. हा रोड सुंदर आहे. कोकणातलाच रोड वाटतं, काहीच फरक नाही. काहीच ह्या पृथ्वीवर वातावरणामध्ये जसा चेंज आहे तसा निसर्गाने काही चेंज घेतलेत.
झाडांचे पानांचा आकार बदलतो, त्याच्या फांद्या बदलतात, माती वेगवेगळी आहे. काश्मीरमधून सुरुवात झालेली जी वाळू माती पांढरी ती मध्ये कुठे हलकीशी पिवळी झाली, कुठे लाल होती. राजस्थानात एकदम बारीक चिकट अशी माती होती, आता इथे लाल माती आपल्या कोकणातल्यासारखी. आणि प्रवास चालू आहे, वेगवेगळी भिन्नता, भाषा भिन्नता आहे. कालचा गोध्रापर्यंतचा प्रवास रात्री 8, 8:15 पर्यंत झाला. चांगला प्रवास होता, पण कालचा पण स्ट्रेच 260 किलोमीटर होते आणि आता 140 किलोमीटर आहे. आणि चांगले डोंगर राजी, काहीच फरक नाही वाटला मला. कुठेही जातो मी, मला फक्त काश्मीरमध्ये फरक वाटला. पण त्या काश्मीरमध्ये त्यांची तिकडची घरं त्या वातावरणानुसार बदललेली, तिकडचे वेश, कपडे, बोलीभाषा, राहणीमान, खाणं, खानपान. बाकी मात्र सगळीकडे समोसे चालू होतात, जे तिथून चालू होतात ते अगदी खाली. दक्षिणेत आता पण चालू व्हायला सुरुवात झाली समोसे मैद्याच्या पिठाचा. पण भिन्नता होऊन एक होणं ही वेगळी गोष्ट आहे. हेच महत्त्वाचं सूत्र आहे. अंतर्गत सूत्र एकच आहे, गव्हाचाच मैदा बनतोय, गव्हाचाच ती चपाती आपण बनवतोय, त्याचाच मग त्याच्यात स्टफ करून पराठा पण बनतो, त्यात समोसा पण बनतो, त्याचीच काय पुरी पण बनवली जाते. चव बदलली पण मूळ तत्व गहूच आहे. त्यामुळे अशा प्रकारे वेगवेगळ्यातून विविधतेतून एकता साधण्याचा हा सायकल प्रवास आहे. बघूया, आणखी प्रवास होतच राहील. आजच्या दिवसाची अपडेट मी घेणार आहे पुन्हा एकदा पोहोचल्यावरच. ओके, मिळते. K2K राईडमधला महत्त्वाचा पर्व. आता आम्ही पोचतो आहे सरदार वल्लभभाई पटेलांच्या मोठ्या पुतळ्याजवळ, स्टॅच्यू ऑफ युनिटी. हा एकता नगर म्हणून विकसित केला गेला आहे. आम्ही सगळे आता पोचतो आहे एका ओळीने. वल्लभभाई पटेलांचा पुतळा समोर दिसतोय, कॅमेऱ्यात स्क्रीनमध्ये दिसणार नाही. सुंदर रोड केलाय, रोषणाई पण असावी रात्रीची, पाहता येईल आम्हाला. पाठमोरा पुतळ्याच्या इथून चाललं. आजची राईड आता वाजले 4:20. 135 किलोमीटरची राईड होती. जेवण होतं, स्पॉन्सर्स, आणि होतं आहे. रोड थोडा खराबच होता. आणि आता पोहोचूच. ओके, राईड स्टार्ट. या